अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवरात्रीतील देवपूजा कशी करावी, कुलाचार कसा करावा, श्री महालक्ष्मी, महासरस्वती या त्रिशक्तींबरोबरच श्री दुर्गा या देवीची ही पूजा करण्याची प्रथा आहे। श्री दुर्गा अथवा श्री नवदुर्गा ही अनेक कुटुंबाची कुलदेवता असते। या देवतांच्या पूजाविधीत कुलाचारांना प्राधान्य असते। काही ठिकाणी थोडाफार फरक असतो। घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी घरातील अत्यंत शुचिर्भूत अशा जागी घटस्थापना करायची आहे। ही घटस्थापना म्हणजे एका तांब्याच्या कलशावर किंवा मातीच्या घटावर पूर्ण पात्र ठेवून त्यावर त्यात मंडलाकार मुख्य देवता श्री महालक्ष्मी, महासरस्वती व त्यांच्या अनेक परिवार देवता यांची स्थापना करायची आहे। घटाशेजारी नवे धान्य रुजत घालतात। हे रुजवण उत्सव समाप्तीनंतर प्रसाद म्हणून शिरी म्हणजे डोक्यावरती धारण करतात। देवी स्थापनेच्या वेळी अखंड नंदादीप तसेच नित्यमाला, सप्तशती पाठ, देवी भागवत श्रवण केले जाते। शेवटच्या दिवशी होम, हवन, बलिदान इत्यादी तांत्रिक विधी केले जातात। 9 दिवस पूजा झाल्यावर 10व्या दिवशी या पीठस्थ देवतांची उत्तर पूजा करून त्यांचे विसर्जन करण्यात येते। या 9 दिवसात कुटुंबातील कर्त्या पुरुषाकडून उपोषण, नक्त, एकभुक्त व्रत इत्यादी नियमही अनेक ठिकाणी पाळण्यात येतात। या नवरात्रात मधले काही दिवस विशिष्ट व्रतांचे आणि आराधनांचे असतात। उपांग ललिता देवीचे व्रत तसेच मूळ नक्षत्री श्री सरस्वतीचे आवाहन, पूर्वाषाढा नक्षत्री बलिदान आणि श्रवण नक्षत्री विसर्जन करतात। श्री महालक्ष्मी उत्सव हा मुख्यतः चित्तपावन ब्राह्मणातील स्त्रियांचा उत्सव आहे। हिला खंडे नवमी म्हणतात। या दिवशी शस्त्रपूजा करण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये असते। हा नवरात्र विसर्जनाचा दिवस होय। या दिवशी शमीपूजन म्हणजेच आपली आपट्याची पाने तसेच सरस्वती पूजन इत्यादी करतात। तसेच या 9 दिवसात चुलीवर तवा ठेवायचा नाही, म्हणजे भाकरी किंवा पोळी भाजायची नाही असा नियम कित्येक कुटुंबामध्ये आजही पाळला जातो। उदयस्तू हा या देवीच्या नावाचा गजर असतो। या देवता जात्याचं उग्र व तामसी स्वरूपाच्या असल्यामुळे तंत्रमार्गात त्यांच्या उपासनेत तमोगुण विशिष्ट असं रक्ताने माखलेला बली आणि मांस व मद्य यांचा नैवेद्य विहित मानलेला आहे। बंगालसारख्या कालीदेवीच्या मंदिरातून या नवरात्र अजापुत्रांची मुंडकीनी रक्ताचे पाठ वाहताना दिसतात। महाराष्ट्रातही हा प्रघात एका काळी चालू असला पाहिजे, पण जैन धर्माच्या प्रसाराच्या वेळी त्याला पुष्कळच आळा पडला आणि बलिदानासाठी जिवंत पशु मारण्याच्या ऐवजी कोहळा हे त्याचे प्रतीक मानण्यात येऊन हवनासाठी या फलाची योजना करण्यात आली। ब्राह्मणांच्या घरी आणि ज्या ठिकाणी ब्राह्मणद्वारा ही पूजा केली जाते तेथे तर कोहळ्याचाच बली देण्याचा प्रघात आजही पाळला जातो।